बघू शकता टमाट्याचे फुटवे, फळ सेटिंग, प्लॉट अंजनेरी त्र्यंबकेश्वर, शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण सर, वापरलेले प्रोडक्ट सॉइल केअर, सनगार्ड, सन महाराजा, सनस्टिक. किती दिवसाचा प्लॉट आहे सर? 2 महिन्याचा प्लॉट आहे. एकदम सुंदर प्लॉट. इकडे मी ऐकलेले बरेच जणांचे प्लॉट गेलेत. हो, भरपूर लोकांचे गेले. तुमचा आपला नाही गेला. आपण कारण की सोईल केअर आणि सनगार्ड वापरला ना, त्याच्यामुळे नाही गेला. कारण की हे सोईल केअर आणि सनगार्ड आहे ना, आपलं जमीन म्हणजे असं भुसभुशीत जागा करतं. हां, त्याच्यामुळे नाही गेले. मागच्या वर्षी पण वापरले होते आपण. हो, मागच्या वर्षी पण वापरले. त्यामुळे तुम्हाला आवडलं, तुम्ही वापरले. म्हणजे या वर्षी कदाचित वापरलं नसतं तर तुमचा प्लॉट गेला असता. हो, त्याच्यामुळे रिझल्ट मला चांगला मिळाला. हां, तुम्ही खुश आहेत? एक नंबर. चालेल. सेटिंग कशी वाटते तुम्हाला? सेटिंग खूप चांगली. आता इतका आपल्या नाशिक त्र्यंबक मध्ये इतका पाऊस पडलेला आहे, पण एवढ्या पावसामध्ये आपला प्लॉट ते झालेला. आणि त्याशिवाय हे आपलं वांग्याचं वावर आहे. अनेक लोकांनी मला प्रश्न केला होता की वांग्याच्या वावरामध्ये तांबाटा होतच नाही, म्हणजे सुका वगैरे येतो. पण मी ट्राय केला, बघू काय होतं ते. पण तांबाटा मला एकदम छान झाला. नाही, छान झाला. आता गेलेले प्लॉटचे पण मी फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे टाकेन याच्यामध्ये, म्हणजे लक्षात येईल की या भागामध्ये कसे प्लॉट गेलेले आहेत. आणि तुमचा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने झालेले. काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? नाही, खरंच मी तर म्हणेन, कारण की ऑर्गॅनिक आहे आणि याच्यात मी 30% जरी रासायनिक वापरलेले, पण माझं आपलं जे सनीज कंपनीचे जे ऑर्गॅनिक आहे, सॉइल केअर, सनगार्ड, सन महाराजा आणि सनस्टिक, हे मी खालून सोडलेले आणि त्याचा मला खरंच खूप चांगला रिझल्ट आला. कारण की मागे पावसाने जी काही तांबाटा खराब झाला होता, पण त्यांनी खरंच आज जी ताकद लावून धरली, जे खरंच मुळी चांगली चालू झाली आणि आज तांबाटा एवढ्या पावसामध्ये वाचलाय, याचा मला खरंच अभिमान वाटतो. आणि जे तुम्ही रासायनिक म्हटले ना, आम्ही पण 100% ऑर्गॅनिक पहिल्याच वर्षी नाही करायला सांगत, टप्प्याटप्प्याने अजून 2 वर्षामध्ये तुमचं आपण 100% ऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट करू शकतो. चालेल सर? हो. ओके, धन्यवाद.